बनलेल्या ज्या या सभा आहेत ह्या खरंच कितपत काम करतात आहे अशा घटनांवरून आपल्याला प्रश्न निर्माण होतो. खरं म्हणजे गावागावांमधून जेव्हा आम्ही दौरा केला तेव्हा असं लक्षात आलं की ग्रामसभा ज्या सगळ्यात प्रायमरी लेवलवर जी पहिली होते ती ग्रामसभा म्हणून होते आणि या ग्रामसभांमध्ये महिलांचा बिलकुलच सहभाग होत नाही. कारण पुरुष ग्रामसभा कधी घ्यायची काय घ्यायची याची वेळ ठरवतात आणि बरेचदा ती वेळ महिलांच्या कामाची वेळ असते, त्यामुळे महिला या ग्रामसभेमध्ये हजरच राहत नाही आणि फक्त एक जी ग्रामसेविका म्हणून असते तिला अगदीच कंपल्सरी केलेलं असतं ग्रामसभा मध्ये सहभागी होणं, तर फक्त ती असते आणि फक्त तिच्या विरोधात म्हणजे जर महिलेचं मत मांडायला ती फक्त एक महिला असते आणि बाकी सगळे गावातले पुरुष असतात. त्यामुळे छोट्या छोट्या ज्या घटना आहेत त्याच्यावर जर मत घ्यायचे असेल तर महिलांचं मत कुठून येणार. त्यामुळे महिलांना जर हो म्हणण्याचा अधिकार आहे, नाही म्हणण्याचा पण अधिकार तो नेहमीच आहे. तर हा अधिकार जर कोणी वापरला तर त्याला कोणतीही जात पंचायत त्याला आडवी येऊ शकत नाही आणि प्रत्येकाला सगळे स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. बरोबर. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत, मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. याकुल्ट पण का? मी हेल्दी तर आहे. उद्याचा विचार कर मॉम. मग काय करू? याकुल्ट पी. यातले 6.5 बिलियन गुड बॅक्टेरिया बॅड बॅक्टेरियाना नियंत्रण करण्यास मदत करतात. आहे ना यामी. या एनएम ताई. अहो काकी, बाळंतीण ठीक आहेत ना? आणि आईचं पहिलं दाट दूध पाजत ना? नाही, आमच्याकडे आईचं पहिलं दूध पाजत नाही. हो, ते दाट दूध चांगलं नाही समजलं जात, फेकून देत होते. हे गंगाजल आहे ना? हो. मग काय ते फेकून देता तुम्ही? नाही ना? असंच आईचं पहिलं दाट दूध बाळासाठी अनमोल असतं. ते बाळाला न्यूमोनिया, डायरिया सारख्या रोगांशी लढण्याची शक्ती देत असतं. अगदी बरोबर. आईचं पहिलं दाट दूध अमृतासारखं असतं. ते बाळाला अवश्य पाजलं पाहिजे, कोणी काहीही म्हटलं तरी. काय अनुताई? नक्कीच. जन्मापासून 1 तासाच्या आत बाळाला आईचं पहिलं दाट दूध देणं हे फार गरजेचं असतं. तर 4ही गोष्टी लक्षात आहेत ना तुमच्या? 1. गर्भवतीला सकस भोजन. 2. पहिलं दाट दूधच वरदान. 3. 6 महिने फक्त स्तनपान. 4. मग स्तनपान आणि घनाहार छान. तर 4 गोष्टींना द्या मनात ठाव. म्हणा कुपोषण भारत छोडो. All-terrain premium SUV tires. MRF Wanderer. Tread anywhere. रस्ते उठले आहेत जीवावर. महानगर चालली आहेत खड्ड्यात. तुमचं जीवन अनमोल आहे, जपून चला, अन्यथा पहा जीवघेण्या खड्ड्यांचा पंचनामा. आज रात्री 9 वाजता खास बात मध्ये. नाशिक मधला हा तालिबानी फतवा आहे आणि यापूर्वी देखील अशा प्रकारची घटना झाली. एका बापानं आपल्या मुलीला अक्षरशः मारून टाकलेला आहे. त्यामुळे ही घटना महत्त्वाची ठरते आणि त्यामुळेच हा विषय आपण या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे. मंगलाताई, मी तुमच्याकडे येते. पुरुष प्रधान संस्कृती कुठेतरी डोकं वर काढायला लागली आता, असं वाटतं का? माझं मत प्रारंभापासून तेच आहे. मागच्याही घटनेच्या वेळेला मी त्याचं एक पुनरुच्चार केला होता. पुरुषप्रधान मानसिकता आणि पुरुषप्रधान संस्कृती ह्या दोघी हातात हात घालून सध्या चालतायत. कारण मानसिकता अजिबात बदललेली नाही. आपल्याकडे कुठलाही निर्णय आधी घरातले पुरुष घेतात, मग वडीलधारे असतात. जात पंचायतीमध्ये सुद्धा पुरुषच आहेत ना, बायका नाहीच आहेत जवळपास जात पंचायतीमध्ये. आणि म्हणून पुरुषप्रधान व्यवस्थेचे हे सगळे बाकीचे जे अन्याय होणारे घटक आहेत ते त्याचे बळी आहेत. महिला 1 नंबरच्या बळी आहेत आणि अशा पद्धतीने जात पंचायतीने दिलेले निर्णय हे अशा पद्धतीने अन्याय झालेले हे देखील त्याचे बळी आहेत. मला या ठिकाणी 2 गोष्टी मुद्दाम सांगायच्या आहेत की अशा पद्धतीने आंतरजातीय धर्मीय लग्न करणारी जी मुलं मुली असतात
ज्याला आपण नंतर जोडपी म्हणतो, ह्या सगळ्या जोडप्यांना पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एकेकाळी आंतरजातीय विवाह चळवळ खूप मोठ्या प्रमाणात होती. त्या चळवळीचं पुनरुज्जीवन होण्याची गरज आहे आणि अशा पद्धतीने लग्न केलेल्या सगळ्या मुला मुलींना एक आधार वाटला पाहिजे, बळ मिळालं पाहिजे आणि त्यांना ह्या समाजामध्ये चांगला माणूस म्हणून जगण्यासाठी आपण सगळ्यांनी सपोर्ट केला अगदी बरोबर. पाहिजे. औरंगाबाद तुमच्याकडे येते यासाठी, कारण आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे, त्यामुळे थोडक्यात लास्ट कमेंट मी तुमच्याकडनं घेते. खोपडे साहेब, यामध्ये पोलिसांनी एक उपक्रम सुरू केलेला होता की जे कोणी आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाह करतील तर त्यांचा सत्कार करण्यात यायचा, त्यांना थोडीफार मदत दिली जायची, जेणेकरून अशा सगळ्याच विवाहांना प्रोत्साहन मिळेल आणि समाजाकडून मान्यता मिळेल. आता ही जी आपण चळवळच म्हणूया, ही चळवळ कुठेतरी कमी पडते असं वाटतं? नाही, ही चळवळ म्हणजे अगदी तुटपुंजी चळवळ किंवा तुटपुंजा प्रकार आहे. खरं म्हणजे जात पंचायत अस्तित्वात राहतेच कशी आम्हाला 60-65 वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, आणि जात पंचायत जिवंत राहते, सामान्य माणसावरती बहिष्कृत केलं जातं, तो काही करू शकत नाही, याचाच अर्थ माणसं पुन्हा टोळीवादाकडे गेलेली आहेत आणि जात पंचायत ही टोळीचं लक्षण आहे. आणि ज्या अर्थी या टोळ्या तयार व्हायला लागलेल्या आहेत याचा अर्थ स्टेटचं फेल्युअर आहे. स्टेटचं फेल्युअर म्हणजे हे ज्युडिशियरीचं फेल्युअर आहे, कारण जात पंचायत ही पॅरलल ज्युडिशियरी आहे. जात पंचायत हे पॅरलल पोलीस स्टेशन आहे, पोलीस यंत्रणेचं फेल्युअर आहे. आणि म्हणून मग मी नेहमी मांडणी करत असतो की इथली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आणि एकूणच प्रशासकीय व्यवस्था कशी कालबाह्य झालेली आहे त्याचं उदाहरण म्हणजे हे जात पंचायती. अगदी बरोबर. मेघना पटेल यांच्याकडे मी जाते. मेघना जी, यहाँ पर आपने अभी सुना कि महिलाओं को कुछ अधिकार देने चाहिए और ये जात पंचायत जो है वो खत्म करनी चाहिए, ऐसा लगता है आपको? हाँ, मुझे लगता है जात पंचायत अभी 21वीं सदी है. हम लोग जहाँ पश्चिम संस्कृति को फॉलो करने लगे हैं, हम वैसे कपड़े पहनने लगे हैं, वैसे रहने लगे, मॉल बन गए हैं, मल्टीप्लेक्स बन गए, इतनी चीज़ें, इतने हाईटेक हो गए हम लोग, और फिर भी हमारी सोच अभी की अभी वैसी ही सोच है और वो सोच समाज की भलाई के लिए नहीं है. इससे समाज का कोई फायदा नहीं हो रहा है, इससे समाज को नुकसान ही पहुंच रहा है. एक बाप अपनी बेटी को मारने के लिए मजबूर हो रहा है, इससे बड़ी बात क्या होगी? तो ये सब चीज़ें रोकनी चाहिए. औरतों के लिए कानून भी कर रहा है, अच्छे अच्छे कायदे बना रहे हैं और हम सबको एक जिम्मेदार नागरिक होके औरतों के प्रति अपना जो सोच, अपना जो नजरिया है उसको बदलना चाहिए. और ये मैं अकेली नहीं कर सकती, हमें सारे समाज को बदलना पड़ेगा. सर्व समाजानं यासाठी एकत्र यायला हवं. एक लास्ट कमेंट साठी मी ॲडव्होकेट स्मिता सरोदे यांच्याकडे जाते. स्मिताजी, ही जात पंचायत काढून टाकण्यासाठी कायद्यामध्ये अशी काय तरतूद आहे किंवा यावर समाजासाठी एक नियंत्रण राहावं म्हणून काय करता येऊ शकतं कायद्याच्या दृष्टीनं? मला असं वाटतं की सगळीकडे संवेदनशील लोक आहेत का हे बघायला पाहिजे आपण. आणि कुठली पण पंचायत असू दे, त्याच्या निवडणुका होतात, आपणच असतो, आपणच ग्रामस्थ असतो जे आपण त्यांना मतं देतो, त्यांना निवडून आणतो. मग आपण आपले निकष काय ठरवतो? आपल्यावरच जे अन्याय करतील असे लोक जर आपण निवडून आणून देऊ तर हेच होणार आहे. त्यामुळे एकूणच सगळीकडे जागरूकता निर्माण करणं, लोकांना अजूनही काय कायदे आहेत, त्यांना संविधानाने काय अधिकार दिलेले आहेत याच्याबद्दलच जागरूकता नाही. त्यांच्यासाठी सर्वोच्च म्हणजे जर जात पंचायत असेल, जर ग्रामपंचायत असेल तर त्याच्या पुढे काही आपल्यासाठी न्याय दानासाठी आहे हे त्यांना माहिती होणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव त्यांच्यात निर्माण करणं फार गरजेचं आहे. तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. एका विषयाला आम्ही वाचा फोडलेली आहे, आता विचार करण्याची वेळ तुमची आहे. बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. नमस्कार. Co-sponsored by Listerine Cavity Fighter, shield against cavities. पुण्यात लँड माफियांचा धुमाकूळ, धायरीत दिवसा ढवळ्या सरपंचाचा खून. लँड माफियाच बनलेत राजकारणी. पुण्याच्या गावकीत का वाढतीये गुन्हेगारी? पुण्यात पोलिसांचं भय संपलंय का? पहा मेट्रो एक्सप्रेस मध्ये रात्री 8:30 वाजता. रस्ते उठले जीवावर.
महानगर चालली आहेत खड्ड्यात. तुमचं जीवन अनमोल आहे, जपून चला, अन्यथा पहा जीवघेण्या खड्ड्यांचा पंचनामा. आज रात्री 9 वाजता खास बात मध्ये. ती येते तोडणार ब्रह्मचर्य. बॉलिवूडचा मोस्ट वॉन्टेड बॅचलर. कोण आहे ती? पहा एंटरटेनमेंट टुनाईट.